काँग्रेस भवनासमोर रक्ताचा पाऊस. रक्तदान म्हणजे जीवनदान असे म्हणतात, पण सोलापुरातील एका रक्तसंकलन केंद्रासमोर बहुमूल्य रक्त पाण्यासारखे वाहून जात आहे. मनोरथ रक्तदाता आपले अनमोल रक्त देऊन इतरांचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण हे रक्त कोठे जात आहे आणि ते का वाहून जात आहे असा मोठा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. हे रक्त वाचवले पाहिजे, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रक्तदान करणाऱ्यांच्या मेहनत व्यर्थ जातोय, कुणी याकडे लक्ष देणार का? या प्रकरणात कोण जबाबदार आहे? मनोहर सपाटे यांची ती पतसंस्था आहे. हा रक्ताचा शोध घेणार का? रक्त कोणाचं आहे आणि ते का बाहेर सांडले आहे? ब्लड बँकेच्या समोरच्या ड्रेनेजमधून रक्त वाहून जात आहे. हे रक्त अखेरच रक्त आहे की काही दुसरे, याकडे लक्ष कोणी देईल? रक्तदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर त्या रक्ताचे संरक्षण करणे ही जबाबदारी देखील आपलीच आहे.